आलं सर आलं. हा हा करा सर. तिथे जिकडे तिथे दिसतात का जे वेळ त्याच्याकडे हा बरं एक्सप्लोर आमच्या डेटावर किती दिसलं थोड्या वेळात Okay. So what we are going to learn in today's lecture? आता येते सर्व? हा येते सर येते. Okay ना? हो सर. Okay. So what we are going to learn in today's lecture? We are going to discuss about, in short, pharmacovigilance, adverse drug reactions. Then why is ADR reporting important? ते गरजेचं आहे आपल्याला रिपोर्ट ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम इन इंडिया, दॅट इज PVPI, स्ट्रक्चर कसं आहे. नेक्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट हाऊ टू रिपोर्ट द ADR फॉर्म. ADR रिपोर्टिंग फॉर्म मध्ये काय काय गोष्टी फिलअप करायला पाहिजे ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. देन वी आर गोइंग टू सी व्हॉट आर द डिफरंट टूल्स अवेलेबल फॉर द ADR रिपोर्टिंग इन इंडिया. भारतामध्ये कोणते कोणते डिफरंट टूल्स आहेत ज्याच्या थ्रू आपण ADR रिपोर्ट करू शकतो. देन विल सी वर्किंग ऑफ PVPI, दॅट इज फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम इन इंडिया, कसं वर्क केलं जातं ते शॉर्टमध्ये डिस्कस करणार आहेत. देन विल गो थ्रू वन केस स्टडी. रिपोर्टिंग केल्यानंतर मग कशी ऍक्शन घेतली जाते, काय केलं जाते, सर्व हे केस स्टडी मार्फत आपण डिस्कस करणार आहोत. फायनली विल सी challenges in ADR reporting. So first, what is pharmacovigilance? Pharmacovigilance is the science and activities relating to the detection, assessment, understanding, and prevention of adverse effects or any other medicine or vaccine related problems. Pharmacovigilance मध्ये महत्त्वाचं आहे drug safety, because we are providing drugs to the patients which are exogenous materials, म्हणजे जे आउटसाइडून आपण पेशंट्सला देत आहेत, तर देताना त्याची ड्रग सेफ्टी जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. इफेक्टिव्हनेस तर महत्त्वाचं आहे, त्याच्यासोबत ड्रग सेफ्टी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. फार्माकोव्हिजिलन्स टर्म जी आहे ती कशापासून बनलेली आहे? दोन टर्म पासून आहे. फर्स्ट इज फार्माकोन, दॅट इज ग्रीक टर्म फॉर द ड्रग, अँड विगिलियर, लॅटिन टर्म फॉर द टू कीप वॉच. So literal meaning of pharmacovigilance is to keep watch on the drug. ड्रग मार्केटमध्ये आल्यानंतर त्याच्यावर वॉच ठेवण्याचं काम जे आहे ते फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंटचं आहे. वेदर ड्रग इज इफेक्टिव्ह ॲज वेल ॲज द ड्रग इज नॉट शोईंग एनी ॲडव्हर्स इफेक्ट्स, अँड इफ इट इज शोईंग ते रिपोर्ट केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण आता पाहिलं त्या ठिकाणी फार्माकोव्हिजिलन्स नंतर ADR म्हणजेच काय? मग ॲडव्हर्स ड्रग reaction is an unwanted or harmful reaction that occurs after administration of a medication. ज्यावेळेस तुम्ही एखादा ड्रग पेशंटला देताय, पेशंटमध्ये काही मग अनवॉन्टेड किंवा हार्मफुल रिएक्शन्स शो केले जातात. फॉर एक्झाम्पल, आपण फिवरसाठी एखादा ड्रग घेतलेला आणि त्याच्यामुळे बॉडीवर जर रॅशेस येत असतील, दॅट इज ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन, अनवॉन्टेड इफेक्ट आहे तो. सो दिस रिएक्शन कॅन ऑकर ॲट नॉर्मल थेरापेटिक डोसेस ऑल्सो. ठीक आहे, असं नाही की ड्रग तुम्ही हायर डोसेसमध्ये घेतल्यानंतर ते साईड इफेक्ट्स किंवा ADR शो होत आहेत. हायर डोसेसमध्ये घेतल्यानंतर अबाव लिमिटेशन दिट कॅन कॉज द टॉक्सिसिटी. पण ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन जे आहे ते नॉर्मल थेरापेटिक डोसेसला सुद्धा शो केले जातात, अँड मे रिझल्ट फ्रॉम व्हेरियस फॅक्टर्स. वेगवेगळे फॅक्टर्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतात. फॉर एक्झाम्पल, इन्क्लुडिंग ड्रग इंटरॅक्शन्स. दोन ड्रग आपण ज्यावेळेस कॉन्कॉमिनेंटली किंवा सोबत दिले जातात, इन दोज केसेस ऑल्सो समटाइम्स पॉसिबिलिटी ऑफ ADR. इंडिव्हिज्युअल पेशंट कॅरेक्टरिस्टिक्स, पेशंटच्या कॅरेक्टरिस्टिकवर सुद्धा डिपेंड आहेत ADR फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल, इट मे बी डिपेंड ऑन एज, जेंडर, और द प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स ऑफ द पेशंट. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पेशंटला लिव्हर डॅमेज झालेलं आहे किंवा लिव्हर प्रॉपरली वर्क करत नाही, आणि त्याच्यातच तुम्ही जर लिव्हर डॅमेज करणारे जर ड्रग दिले तर ते फिजिबल नाही आहे. देन ADR can range from mild side effects to severe life-threatening conditions, and they play a crucial role in pharmacovigilance to ensure drug safety. मग ADR माइल्ड असू शकतात किंवा मग सिव्हिअर लाईफ थ्रेटनिंग, ज्या ठिकाणी एखाद्या पर्सनची किंवा पेशंटची डेथ सुद्धा होऊ शकते, अशा ADRs असू शकतात.
काही एक्झाम्पल्स घेतो म्हणजे तुम्हाला समजून येईल ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन्स नेमके काय आहे. फॉर एक्झाम्पल ॲलर्जिक रिएक्शन्स. These reactions can be found in some medications, like it can produce skin rashes, hives, or anaphylaxis after taking penicillin. Some penicillin drug after ingestion produces this type of allergic reactions. Then second example is gastrointestinal issues. For example, in some patients, amoxicillin can cause nausea, vomiting, or diarrhea, like adverse drug reactions. So these drugs, adverse drug reactions are actually patient dependent also. म्हणजे सगळ्याच पेशंट मध्ये ते ऑब्झर्व होतील असं काही नाही. काही पेशंट मध्ये ते ऑब्झर्व होऊ शकतात, काही पेशंट मध्ये ऑब्झर्व होत नाही. दॅट्स वाय वी हॅव टू रिपोर्ट these adverse drug reactions. बाकी काही एक्झाम्पल दिलेले आहेत, जास्त डिटेल मध्ये आपण जाणार नाही त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे व्हाय इज एडीआर रिपोर्टिंग इम्पॉर्टंट. मग एडीआर रिपोर्टिंग करणं हे इम्पॉर्टंट का आहे, गरजेचं का आहे. एक हिस्टॉरिकल इन्सिडेंट आहे, त्याच्या अगोदर पण काही इन्सिडेंट झाले त्याच्यामध्ये आफ्टर इंजेक्शन ऑफ ड्रग डेथ्स वेअर रिपोर्टेड. पण एक महत्वाचा इन्सिडेंट झालेला आहे त्याच्यानंतर मग वर्ल्ड मधल्या सर्वच एजन्सी जे आहेत, ड्रग कंट्रोलिंग एजन्सी आहेत, त्यांनी हे डिसिजन घेतलं की फार्माकोव्हिजिलन्स हे इम्पॉर्टंट आहे आणि ड्रग एडीआर रिपोर्टिंग इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. हिस्टॉरिकल इन्सिडेंट असा आहे, notable drug related disasters such as the thalidomide tragedy in 1960s, which caused severe birth defects. This was the decisive event that led pharmacovigilance to become a systematic, organized and regulated activity. याच्या अगोदरच्या जे केसेस झाले त्याच्यामध्ये रिपोर्टिंग केली, पण त्याला असं प्रॉपर कुठे काही रेग्युलेशन, ऑर्गनाइज सिस्टमॅटिक सिस्टीम नव्हती कोणती. अरे आता या ठिकाणी पाहू शकता थॅलिडोमाइडचं स्ट्रक्चर आहे आणि जे केसेस रिपोर्ट केले होते सिव्हिअर बर्थ डिफेक्ट्स आहेत ते आपण या ठिकाणी इमेज मध्ये पाहू शकता. दिस ड्रग वॉज इंट्रोड्यूस्ड इन द मार्केट इन 1954 in Germany to treat the sleeping illness, as well as this drug was used for the morning sickness. मॉर्निंग सिकनेस साठी पण यूज केला जात होता प्रेग्नंट लेडीज मध्ये. आफ्टर 2 years some reports were came that malformation of the fetus takes place because of the injection of thalidomide during the pregnancy. प्रेग्नन्सीच्या वेळेस थॅलिडोमाइड ड्रग घेतल्यामुळे काय झालं, मग जे न्यूबॉर्न बेबीज होते त्याचे कसे झाले होते, मॅलफॉर्मेशन ऑफ लिम्स, फीट्स शो केलं होतं ऍक्टिव्हिटीज. सोबतच CNS सिस्टीम सुद्धा डॅमेज झालेली होती. हे एडीआर मार्केटमध्ये ड्रग आल्यानंतर रिपोर्ट झाले होते. त्याच्यामुळं एडीआर रिपोर्टिंग ही खूप महत्वाची आहे. रिपोर्टिंग ही स्लोली रिपोर्ट केल्यामुळे काय झालं, 1961 ला ऍक्शन घेण्यात आली याच्यावर. म्हणजे 1954 पासून 1961 पर्यंत हे ड्रग मार्केटमध्ये अवेलेबल होतं, प्रेग्नंट लेडीज मध्ये दिलं जात होतं. मोर दॅन 10,000 केसेस ऑफ मॅलफॉर्मेशन ऑफ फिटस टेक्स प्लेस ड्युरिंग दिस पिरियड. जर ते अगोदरच रिपोर्ट केलं असतं सर्वांनी आणि त्याच्यावर ऍक्शन घेतली असती तर केसेस कमी झाले असते. त्याच्यासाठी एडीआर रिपोर्टिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या इन्सिडेंट नंतर मग ते सर्व एजन्सी ऍक्शन मोड मध्ये आले होते. त्याच्यामध्ये पाहू शकता आपण पेशंट सेफ्टी. एडीआर रिपोर्टिंग कशासाठी गरजेचे आहे, आणखी पेशंट सेफ्टी हेल्प्स आयडेंटिफाय पोटेन्शियल रिस्क दॅट वेअर नॉट इव्हिडंट ड्युरिंग क्लिनिकल ट्रायल्स. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एव्हरी ड्रग हॅज टू गो थ्रू द क्लिनिकल ट्रायल्स बिफोर कमिंग इन टू द मार्केट. मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करण्याच्या अगोदर त्याला क्लिनिकल ट्रायल्स मधून जावं लागतं. फर्स्ट स्टेज आहे प्री क्लिनिकल स्टेज, ज्याच्यामध्ये इन विट्रो स्टडी किंवा इन व्हिवो स्टडी ॲनिमल्सवर केली जाते, त्या ठिकाणी ह्युमन बिईंग यूज करत नाहीत. त्यानंतर नेक्स्ट आहेत क्लिनिकल ट्रायल्स, त्याच्यामध्ये 4 फेजेस असतात, फेज 1, फेज 2, फेज 3 आणि फेज 4. फेज 1, फेज 2 आणि फेज 3 मध्ये तुम्ही पाहू शकता देर इज स्लाइटली इन्क्रीज इन द नंबर ऑफ पेशंट्स. क्लिनिकल ट्रायल्स करताना काय चेक केलं जाते, मग वेदर ड्रग इज इफेक्टिव्ह ऑर नॉट, as well as its safety is also checked. म्हणजे 2 गोष्टी महत्त्वाच्या चेक केल्या जातात, सेफ्टी आणि इट्स इफेक्टिव्हनेस. सेफ्टी मध्येच काय चेक केलं जातं, मग ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन्स. बट ड्युरिंग क्लिनिकल ट्रायल्स वी हॅव व्हेरी लो सॅम्पल साईज. ठीक आहे, सॅम्पल साईज या ठिकाणी पाहू शकता. फेज 1 मध्ये अराउंड 20 to 80 पेशंट्स घेतले जातात, फेज 2 मध्ये
अराउंड 100 to 300 आणि फेज 3 मध्ये अप टू 1000 पेशंट्स आर टेकन इन टू कन्सिडरेशन. But when drug comes into the market for the larger population, then there is a chances of formation of other adverse drug reactions also. ठीक आहे, त्याच्यामुळेच आपल्याला हे रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. जे की क्लिनिकल ट्रायलच्या वेळेस एडीआर शो केले नाही ते पोस्ट मार्केट मध्ये आल्यानंतर सुद्धा शो केले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे इम्प्रूव्ड ड्रग यूज लीड्स टू बेटर रिस्क बेनिफिट अनालिसिस अँड एनहान्सेस हेल्थ केअर आउटकम्स. म्हणजे काय केलं जातं या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल घेऊया आपण जनरल पॉप्युलेशन मध्ये माइल्ड टू मॉडरेट पेन और फीवर ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपण कोणतं ड्रग घेतो, पॅरास्टामॉल. Paracetamol is used as an analgesic and antipyretic drug. This drug also has the risk of overdoses is significant, especially patients do not follow dosage instructions or if there is concurrent use of other medications containing paracetamol. Paracetamol is considered as a safer drug, but if you take above the limit, then it can also cause the adverse drug reactions. And the most important adverse drug reaction of paracetamol is liver toxicity. ठीक आहे, पॅरास्टामॉल लिव्हर टॉक्सिसिटी कॉज करू शकतं. लिव्हर टॉक्सिसिटी कॉज करू शकते म्हणून आपण त्याला मग बॅन करून करणार आहेत का, मग नाही. ठीक आहे, तर बेनिफिट जर त्याचे जास्त असतील ॲज कम्पेअर टू द रिस्क, देन इट कॅन बी युज्ड इन द मार्केट. सो ईडीआर रिपोर्टिंगचा मग इम्पॉर्टन्स आणखीन एक आहे तो आहे मग इम्प्रूव्ड ड्रग यूज leads to better risk benefit analysis. रिस्क आणि बेनिफिटचा अनालिसिस करून जर बेनिफिट्स जास्त असतील ॲज कम्पेअर टू द रिस्क टू द पेशंट, देन दिस ड्रग कॅन बी कंटिन्यूड इन द मार्केट. आणि जर रिस्क जर जास्त असतील बेनिफिट पेक्षा तर काय करावं लागेल मग, बॅन द ड्रग टू स्टॉप यूज ऑफ द ड्रग इन द मार्केट. ठीक आहे, नंतर नेक्स्ट आहे रेग्युलेटरी ऍक्शन्स. एडीआर रिपोर्टिंग जर केली नाही तर आपण ऍक्शन्स कसे घेणार मग, दॅट्स वाय वी हॅव टू रिपोर्ट द एडीआर. रेग्युलेटरी ऍक्शन्स कसे घेतले जातात मग, सपोर्ट्स रेग्युलेटरी डिसिजन्स टू मॉडिफाय ड्रग यूज और इश्यू वॉर्निंग्स. ठीक आहे, एडीआर रिपोर्टिंग केल्यानंतर मग रेग्युलेटरी ऍक्शन्स घेतल्या जातात. मॉडिफाईड ड्रग यूज म्हणजेच रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मुळे जर होत असेल ते चेंज करू शकतात, डोसेज फॉर्म होत असेल चेंज करू शकतात, किंवा मग जर लिथल किंवा मग लाईफ थ्रेटनिंग ऍडवर्स ड्रग रिएक्शन असेल तर त्याचा यूज सुद्धा स्टॉप केला जाऊ शकते, बॅन करता येते. और इश्यू वॉर्निंग्स, जी की पॅकेज इन्सर्ट्स किंवा मग लिफलेट्स प्रोव्हाइड केले जातात इंजेक्शन्स किंवा टॅबलेट सोबत. बॉक्सेसमध्ये इन्सर्ट्स पण असतात, लिफलेट्स म्हणतात त्याला, प्रिस्क्रायबिंग इन्फॉर्मेशन लिफलेट्स PIL, त्यावरती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायला सांगतात मग रेग्युलेटरी एजन्सीज. फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया, तर या ठिकाणी आपण पाहूया स्ट्रक्चर काय आहे फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडियाचं. फर्स्ट हेडक्वार्टर जे आहे ते आहे फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया इज हेडक्वार्टर्ड ॲट CDSCO न्यू दिल्ली. CDSCO अपेक्स बॉडी आहे जी की ड्रगला आपल्या इंडियामध्ये कंट्रोल करते, न्यू दिल्लीला आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर IPC, इंडियन फार्माकोपिया कमिशन, गाझियाबादला हे सेंटर आहे. नेक्स्ट आहे देर आर 976 ADR मॉनिटरिंग सेंटर्स. ADR म्हणजे ऍडवर्स ड्रग रिएक्शन मॉनिटरिंग सेंटर्स, जे मोस्ट ऑफ द आपले मेडिकल कॉलेजेस जे आहेत इंडियामधले ते या ठिकाणी AMCs म्हणून काम करतात. अलॉंग विथ दिस CDSCO हॅज 4 झोनल ऑफिसेस ॲट चेन्नई, मुंबई, कोलकाता अँड. एक मिनिट सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केला. जर ते म्हणजे क्लासरूम मधलं हे झालंय, बाहेर आले म्हणजे रिजॉईन करावं लागतंय थोडं 5 मिनिटं. मी तुम्हाला लगेच सांगतो. हो, मागच्या स्लाइड पासून जावं लागेल, जरा 2-3 मिनिटं झाले पण झाले. बरोबर, एकच मिनिट. स्लाइडवर जायचं आता. हा सर झाले. कोणत्या स्लाइडवर सर, कोणत्या स्लाइड? एक मिनिट सांगतो सर तुम्हाला. हो.
हा सर, कंटिन्यू करा सर. कंटिन्यू करू का? हो हो. फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडियाचं स्ट्रक्चर आपण आता पाहत होतो. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीला, CDSU सेंटर. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट सेंटर आहे नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर, विच इज ॲट गाझियाबाद. इंडियन फार्माकोपिया कमिशनला त्या ठिकाणी आहे ते. अँड इन इंडिया देर आर 976 ADR मॉनिटरिंग सेंटर्स. ठीक आहे, हे जनरली मेडिकल कॉलेजेस जे आहे त्या ठिकाणी ऑपरेट करतात. त्याच्यानंतर आहे CDSUचे झोनल ऑफिसेस, ज्या ठिकाणाहून फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्रामला फंडिंग किंवा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते प्रोव्हाइड केले जाते. ती चेन्नई, मुंबई, कोलकाता अँड गाझियाबादला आहे. त्यानंतर आपण पाहूया आता मग ADR रिपोर्टिंग फॉर्म बद्दल. व्हॉट टू रिपोर्ट. मग रिपोर्टमध्ये आपल्याला काय रिपोर्ट करायचं आहे? ऑल ॲडव्हर्स इव्हेंट्स शुड बी रिपोर्टेड. ADR फॉर्ममध्ये आपल्याला सर्वच ॲडव्हर्स रिॲक्शन जे आहे ते रिपोर्ट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, रिपोर्ट नॉन सिरियस, नोन और अननोन, फ्रिक्वेंट और रेअर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स ड्यू टू मेडिसिन्स, वॅक्सिन्स अँड हर्बल प्रॉडक्ट्स. ड्रग्ज असतील, वॅक्सिन्स असतील किंवा हर्बल प्रॉडक्ट्स असतील, यांचे होणारे सर्वच ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आपल्याला रिपोर्ट करायला पाहिजेत. रिपोर्ट एव्हरी सिरियस, आणि जर एक सिरियस जर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स असतील त्या तर रिपोर्ट करायलाच पाहिजेत. रिॲक्शन इज सिरियस वेन द पेशंट आउटकम इज. त्या केसमध्ये काय असू शकतं? त्या पेशंटची डेथ झाली असू शकते किंवा लाईफ थ्रेटनिंग असू शकते. हॉस्पिटलायझेशन म्हणजे एखाद्या ड्रग घेतल्यामुळे ॲडव्हर्स रिॲक्शन एवढी सिव्हिअर झाली की त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागत आहे. डिसेबिलिटी सिग्निफिकंट असेल, परसिस्टंट और परमनंट पॅरालिसिस, कोणतेही असे जर ॲडव्हर्स इफेक्ट असतील जे की डिसेबल करत आहे त्या पर्सनला, किंवा मग कंजेनायटल ॲनोमली असतील, फिटसला वगैरे अफेक्ट करणारे ड्रग्ज असतील. इन दोज केसेस वी हॅव टू रिपोर्ट दिस ADR इन द ADR रिपोर्टिंग फॉर्म. रिपोर्ट इंटरव्हेन्शन टू प्रिव्हेंट परमनंट इम्पेअरमेंट और डॅमेज. ह्याच्यामध्ये आपल्याला परत हे पण रिपोर्ट करावं लागते की परमनंट किंवा मग इम्पेअरमेंट किंवा डॅमेज जे होत आहे त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय मेजर्स घेतले होते. मग कोण रिपोर्ट करू शकतं ADR रिपोर्टिंग फॉर्ममध्ये? ऑल हेल्थकेअर प्रोफेशनल्स, clinicians, dentists, pharmacists and nurses etc. can report adverse drug reactions. हे सर्वजण रिपोर्ट करू शकतात. Where to report? मग रिपोर्ट कुठं करायला पाहिजे आपण? Duly filled in suspected adverse drug reaction reporting form can be sent to the nearest adverse drug reaction monitoring center. जे आपण पाहिले होते 976 EMCs इंडियामध्ये सध्या ऑपरेट करत आहेत. त्या नियरेस्ट तुमचा जो सेंटर असेल त्या ठिकाणी तुम्ही हे फॉर्म सबमिट करू शकता. फॉर्म आपण घेणार आहेत नंतर. और डायरेक्टली टू द नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर विच इज ॲट गाझियाबाद. गाझियाबादला जे सेंटर आहे नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर, तिथे सुद्धा तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकताय. त्याच्यानंतर तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल करून सुद्धा ADR रिपोर्ट करू शकताय. और यू कॅन मेल द ड्युली फिल्ड ADR रिपोर्टिंग फॉर्म डायरेक्टली टू द फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया. ठीक आहे, IPC जे गाझियाबादला त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली सुद्धा रिपोर्ट करू शकताय. लिस्ट ऑफ नेशन वाईड EMCs इज अवेलेबल. तुम्हाला नंतर मी वेब लिंक देणार आहे, त्याच्यामध्ये EMCच्या लिस्ट जे आहे ते सर्व दिसतील. ADR रिपोर्ट केल्यानंतर त्या इन्फॉर्मेशन सोबत काय केलं जातं या ठिकाणी आपण थोडंसं डिस्कस करूया. व्हॉट हॅपन्स टू द सबमिटेड इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इन दिस फॉर्म इज हँडल्ड इन स्ट्रिक्ट कॉन्फिडन्स. ठीक आहे, या ठिकाणी कोणतीही इन्फॉर्मेशन पेशंटची लीक केली जात नाही किंवा लीक होऊ दिली जात नाही. द कॅज्युअलिटी असेसमेंट इज कॅरीड आउट ॲट EMCs बाय युझिंग WHO UMC स्केल. UMC या ठिकाणी मिनिंग आहे उपासला मॉनिटरिंग सेंटर विच इज at the headquarter of WHO in Sweden. ठीक है. The analyzed forms are forwarded to the National Coordination Center at Ghaziabad through ADR database. So ADR चा database हा जो आहे तो नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर गाझियाबादला सेव्ह केलं जातं. त्या ठिकाणी भारतामधले सर्वच ADR फॉर्म्स एका ठिकाणी कलेक्ट केले जातात. त्याच्यानंतर त्याची कॅज्युअलिटी असेसमेंट केली जाते. ठीक आहे, ते फॉर्म नंतर मग WHO ला सेंड केले जातात. फायनली द डाटा इज अनालाइज्ड अँड फॉरवर्डेड टू द ग्लोबल फार्माकोव्हिजिलन्स डाटाबेस. ठीक आहे, जे की WHO
उपासला मॉनिटरिंग सेंटर इथं आहे. The reports are periodically reviewed by the National Coordination Center. The information generated on the basis of these reports helps in continuous assessment of the benefit risk ratio of medicines. म्हणजे ड्रग मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला सांगितलं आपण जे फेज 4 ट्रायल आहे पोस्ट मार्केट सर्व्हेलन्स, त्या केसमध्ये काय केलं जाते, मग कंटिन्युअसली एखाद्या ड्रगची ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन आहेत का नाही चेक, आणि त्या ठिकाणी बेनिफिट रिस्क रेशो चेक करतात. जर बेनिफिट्स जास्त असतील तर ड्रग कंटिन्युअसली यूज केले जाते, आणि इफ रिस्क आर हायर देन दॅट ड्रग कॅन बी स्टॉप. द सिग्नल रिव्ह्यू पॅनल ऑफ फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम इन इंडिया रिव्ह्यूज द डाटा अँड सजेस्ट एनी इंटरव्हेन्शन्स दॅट मे बी रिक्वायर्ड. मग हे डाटा नंतर सर्व रिपोर्ट केल्यानंतर एक कमिटी असते सिग्नल रिव्ह्यू पॅनल, ते सर्व डाटा रिव्ह्यू करतात आणि काही सजेशन जर असतील म्हणजे त्या बेनिफिट रिस्क रेशो जर काही डाऊटफुल वाटत असेल तर ते काय केलं जातं, मग CDSC ला कळवलं जाते आणि CDSC त्याच्यावर मग ऍक्शन घेतात. हा आहे ऍक्च्युअल ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन रिपोर्टिंग फॉर्म. या ठिकाणी तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन फिलअप करायचे त्या ठिकाणी पाहूया आपण. फर्स्ट आहे पेशंट इन्फॉर्मेशन, पेशंट इनिशियल्स, पूर्ण नाव टाकायची गरज नाही या ठिकाणी, पेशंट इनिशियल्स टाकायचे. एज और डेट ऑफ बर्थ, देन इट्स जेंडर, वेट. ठीक आहे, ही पेशंटची थोडीशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सस्पेक्टेड ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन या ठिकाणी द्यायची. फर्स्ट आहे इव्हेंट और रिएक्शन स्टार्ट डेट, कोणत्या डेटला ती रिएक्शन स्टार्ट झालेली आहे. नेक्स्ट आहे इव्हेंट और रिएक्शन स्टॉप डेट, ती रिएक्शन कोणत्या डेटला स्टॉप झालेली आहे. नेक्स्ट आहे डिस्क्राईब इव्हेंट और रिएक्शन मॅनेजमेंट विथ डिटेल्स इफ एनी. मग डॉक्टर, नर्स किंवा फार्मासिस्ट जो कोणी हा फॉर्म रिपोर्ट करत आहेत त्यांना या ठिकाणी त्याचं डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. रिएक्शन ऍक्च्युअली म्हणजे काय झाले आहे, रॅशेस आलेले आहेत, हाईव्ह झालेले आहेत, अनाफिलेक्सिक शॉक आहे किंवा मग अदर कोणते कॉम्प्लिकेशन्स जे काही शो होत आहे त्या ठिकाणी तुम्हाला इथं मेन्शन करायचे आहेत. AMC आणि NCC यूज ओनली. ही इन्फॉर्मेशन जी आहे ती AMC किंवा ADR मॉनिटरिंग सेंटर किंवा नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर फिल केले जाते ऑन बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द रिपोर्टर. जो रिपोर्टर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे त्याच्या चेक केलं जाते. फॉर एक्झाम्पल रिलेव्हंट इन्व्हेस्टिगेशन्स विथ डेट, म्हणजे रिपोर्टरनं फॉर्म भरल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय इन्व्हेस्टिगेशन्स केलेले आहेत विथ मेन्शन केलं जातं. मेडिकल हिस्ट्री, एलर्जीज, प्रेग्नन्सी, ऍडिक्शन, चेक केलं जाते की विदर पर्सनला अगोदरपासूनच ॲलर्जी होती का, तो प्रेग्नन्सी होती का, किंवा ऍडिक्शन आहे का, किंवा हेपॅटिक रिनल डिस्फंक्शन आपण अगोदर पाहिलेलं आहे. ऑलरेडी ज्याला हेपॅटिक डिस्फंक्शन आहे त्यालाच जर आपण असे ड्रग दिले की ते हेपॅटिक डॅमेज करतात तर ते करणारच आहेत. मग ती हिस्ट्री आपल्याला चेक करावं लागेल. त्याच्यानंतर ते चेक करतात सिरियसनेस ऑफ द रिॲक्शन, वेदर इट इज सिरियस ऑर नॉट. जर नसेल तर नोवर टिक केलं जातं, आणि जर येस असेल तर येस. मग कोणती सिरियस रिॲक्शन शो केली जाते ते आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतात. डेथ झाली असेल तर डेथ मेन्शन करा, कंजेनायटल अनोमॅली, डिसेबिलिटी, लाईफ थ्रेटनिंग असेल, हॉस्पिटलायझेशन असेल, हे सर्व त्या ठिकाणी मेन्शन केलं जातं. नेक्स्ट आहे आउटकम. आउटकम मध्ये पेशंट सोबत काय झालं त्याच्यानंतर. जर सिरियसनेस ऑफ द रिॲक्शन नो असेल तर आउटकम मध्ये असेल रिकवर्ड, रिकवरिंग, नॉट रिकवर्ड. ठीक आहे, मग पेशंट परत नॉर्मल कंडिशनला आलेला आहे का, नॉर्मल कंडिशनला येत आहे का आलेला नाही, हे या ठिकाणी आउटकम मध्ये शो केलं जातं. नेक्स्ट आहे सस्पेक्टेड मेडिकेशन. कोणतं असं मेडिकेशन वाटत आहे किंवा रिपोर्टरला की ज्याच्यामुळे ही ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन शो होत आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचे. फर्स्ट पॉइंट आहे नेम, ते ब्रँड असेल किंवा जेनरिक नेम असेल त्या ठिकाणी तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट मॅन्युफॅक्चरर डिटेल्स असतील तर ते सुद्धा मेन्शन करायचे आहेत. बॅच नंबर, लॉट नंबर, एक्सपायरी डेट, डोस, किती डोस होता, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ठीक आहे, वेगवेगळे रूट्स आहेत, कोणत्या रूटनं दिलेलं आहे त्याच्यामुळे जर त्या रूटमुळे जर रिॲक्शन होत असेल ते सुद्धा इथं मेन्शन करायचं आहे.
फ्रिक्वेन्सी म्हणजेच वन्स इन अ डे आहे, बीस इन डे आहे का, थ्राईस इन अ डे आहे, ओडी बीडी TDS त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. थेरपीची डेट, कधी स्टार्ट केलं होतं आणि कधी स्टॉप केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे इंडिकेशन, ते ड्रग कोणत्या कंडिशनसाठी तुम्ही त्याला पेशंटला दिलेलं आहे. ठीक आहे, इंडिकेशन. आणि कॅज्युअलिटी असेसमेंट, मग तुम्हाला त्याच्यानंतर जर ADR शो झालेले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे काय काय सिम्पटम्स किंवा कॉम्प्लिकेशन शो झालेले आहेत ते. नेक्स्ट आहे ऍक्शन टेकन आफ्टर रिॲक्शन. रिॲक्शन आल्यानंतर तुम्ही ऍक्शन काय घेतली ते सुद्धा या ठिकाणी रिपोर्ट करायचं आहे. मग ड्रग विड्रॉ केलं का, विड्रॉन म्हणजेच त्याचा यूज स्टॉप केलेला आहे का तुम्ही डोस इन्क्रीज केला ड्रगचा फर्दर, का डोस रिड्यूस केला, का डोस चेंजेस केला नाही, नॉट अप्लिकेबल अननोन. ठीक आहे, मग तुम्ही ऍक्शन काय घेतली ड्रग ऍडवर्स ड्रग रिॲक्शन शो केल्यानंतर ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. जर तुम्ही डोस चेंज करून परत एकदा पेशंटला दिला असेल तर या ठिकाणी 10th पॉईंटमध्ये मेन्शन करायचे रिॲक्शन रिअपिअर्ड आफ्टर रिइंट्रोडक्शन ऑफ सस्पेक्टेड मेडिकेशन, प्लीज टिक. तुम्हाला असं वाटलं की रिपोर्टरला एखादा ड्रग जास्त म्हणजे डोसमध्ये गेल्यामुळे जर ADR शो झालेला आहे म्हणून त्यांनी जर डोस रिड्यूस केला तर ते ठिकाणी येस क्लिक करायचं आणि इफेक्ट काय होतं त्याचा, अननोन आहे, नोन आहे, कमी झाले का जास्त झाले, किंवा डोस जो तुम्ही इंट्रोड्यूस केला रिइंट्रोड्यूस डोस कमी केलेला किंवा जास्त केलेला तो या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. त्याच्यासोबतच कॉन्कॉमिनंट मेडिकल प्रॉडक्ट इन्क्लुडिंग सेफ मेडिकेशन अँड हर्बल रेमेडीज विथ थेरपी डेट्स. ठीक आहे, त्या पेशंटनं त्याच जो सस्पेक्टेड ड्रग आपला आहे त्याच्यासोबत आणखीन कोणते दुसरे मेडिकेशन्स घेत आहे का स्वतः किंवा मग हॉस्पिटलमध्ये जे अदर ड्रग्स दिले जात आहेत ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. टू फाइंड आउट वेदर ड्रग ADR इज ड्यू टू ड्रग इंट्रॅक्शन. आपण पाहिलेलं आहे पेशंट टू पेशंट पण आहे व्हॅरिएशन ADRचा आणि ड्यू टू ड्रग इंट्रॅक्शन ऑल्सो ADR कॅन फॉर्म. ठीक आहे, तर त्या डोसेसचं सुद्धा तुम्हाला इथं नेम, डोस, रूट, फ्रिक्वेन्सी, थेरपी कधी स्टार्ट केली कधी स्टॉप केली आणि ते ड्रग कशासाठी दिलं होतं सोबत त्याच्या ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, सो ADR रिपोर्टिंग फॉर्म सर्वांना समजलं असेल. ॲडिशनल इन्फॉर्मेशन इथे मेन्शन करू शकतं. आणि फायनली आहेत रिपोर्टर डिटेल्स, जो कोणी या फॉर्मला रिपोर्ट करत आहे पेशंटच्या मार्फत. ठीक आहे, म्हणजे तो डॉक्टर असू शकतात, पेशंट असू शकते, फार्मासिस्ट असू शकतात किंवा मग नर्सेस असू शकते जे की वॉर्डमध्ये काम करत आहेत. नेम अँड ॲड्रेस, पिन, ईमेल, कॉन्टॅक्ट नंबर, ऑक्युपेशन आणि सिग्नेचर. हा सर्व फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठं सेंड करायचं आहे, यू कॅन सेंड इट टू द नियरेस्ट ADR रिपोर्टिंग ADR मॉनिटरिंग सेंटर किंवा मग डायरेक्टली नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर गाझियाबादला सुद्धा तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म सेंड करू शकताय. त्याच्यानंतर हा फॉर्म आल्यानंतर सिग्नेचर अँड नेम ऑफ रिसिव्हिंग पर्सनल, म्हणजे AMC ला जर फॉर्म गेला असेल किंवा मग नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटरला गेला असेल तर तो तिथे कोणी रिसिव्ह केलेला आहे त्या पर्सनचं या ठिकाणी नेम अँड सिग्नेचर येईल. नंतर पाहूया आपण आता ॲडवर्स ड्रग रिॲक्शन रिपोर्टिंग टूल्स. इंडियामध्ये जे टूल्स अवेलेबल आहेत रिपोर्टिंग करण्यासाठी ते आहे, फर्स्ट आहे ईमेल. ठीक आहे, ईमेल थ्रू सुद्धा तुम्ही हे सेंड करू शकता @pvpi.ipc@gov.in. तुम्हाला तो फॉर्म फिलअप करायचा आहे आणि डायरेक्टली यू कॅन सेंड इट टू द नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर. ठीक आहे, त्याचाच ईमेल ID दिलेला आहे हा. नेक्स्ट यू कॅन डायरेक्टली कॉल to the toll free number 1800-180-3024. ठीक आहे, मंडे टू फ्रायडे बिटवीन 9 AM to 5:30 PM. डायरेक्टली तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल करून सुद्धा रिपोर्ट करू शकता, इन्फॉर्मेशन देऊ शकता सर्व काय आहे ते. त्याच्यानंतर आहे ADR मोबाईल ॲप. फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडियानं एक ॲप पण लॉन्च केलेलं आहे जे की ADR PVPI ॲप आहे. अँड्रॉइडवर तुम्हाला भेटून जाईल ते गुगल स्टोअरवर. नंतर पाहूया आपण वर्किंग ऑफ फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम इन इंडिया. जसं की आपण पाहिलेलं आहे देअर 3 मेन टूल्स आहेत आपल्याकडे. फर्स्ट आहे टोल फ्री नंबर, त्याच्यानंतर आहे ॲप्लिकेशन और डायरेक्टली फ्रॉम द फील्ड ADR फॉर्म. ठीक आहे, ADR फॉर्म फिलअप करून तुम्ही डायरेक्टली रिपोर्ट करू शकता. कुठं रिपोर्ट करायचं आपल्याला हे @NCC PVPI. NCC म्हणजे नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर गाझियाबाद पाहिलेलं आहे आपण. हे झालं हॉस्पिटल्स थ्रू रिपोर्टिंग करणं. त्याच्यानंतर
एव्हरी फार्मास्युटिकल इंडस्ट्री, ठीक आहे, प्रत्येक फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला सुद्धा हे मॅन्डेटरी आहे की ते त्यांच्याकडे जे फॉर्म येतील फार्माकोव्हिजिलन्स सेलला, ते सुद्धा फॉर्म त्यांना कुठं सेंड करायचे, दे ऑल्सो हॅव टू सेंड दिस फॉर्म्स टू द NCC. ठीक आहे. त्याच्यानंतर मग चेक केलं जातं ॲट NCC नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर गाझियाबादला केस प्रोसेसिंग केलं जाते, क्वालिटी रिव्ह्यू. क्वालिटी रिव्ह्यू मध्ये काय चेक केलं जातं मग, वेदर फॉर्म इज कम्प्लिटली फिल्ड ऑर नॉट. ठीक आहे, इन्फॉर्मेशन कम्प्लीट आहे नाही हे सर्व डिटेल्स या ठिकाणी चेक केले जातात. जर फॉर्म इनव्हॅलिड किंवा इनकम्प्लीट असेल रिपोर्ट तर त्याला परत केस रिव्हर्ट केली जाते. ठीक आहे, केस रिव्हर्टेड टू द AMC. AMC ला परत रिव्हर्ट केली जाते किंवा मग एखाद्या कंपनीकडून असेल तर कंपनीला रिव्हर्ट केले जाते. आणि कंपनी परत एकदा तो फॉर्म चेक करतात, प्रॉपरली कम्प्लिटली फिल करतात, व्हॅलिड करतात. तसंच AMC सुद्धा फॉर्म कम्प्लीट करून परत NCC ला सेंड करू शकतात. वन्स फॉर्म्स आर कम्प्लिटली फिल्ड अँड दे आर व्हॅलिड, देन व्हॅलिड कम्प्लीट फॉर्म्स आर अंडरगोज दी कॅज्युअलिटी असेसमेंट अँड डाटा मायनिंग ऑफ रिपोर्ट्स. मग ते फॉर्म जे आहे ते कॅज्युअलिटी असेसमेंट म्हणजे खरंच तो ADR आहे का नाही हे चेक करण्यासाठी NCC म्हणजे PVP NCC ॲट गाझियाबाद चेक करते. आणि त्या ठिकाणी जर त्यांना आढळले की ADR डिटेक्ट होत आहे, त्यालाच काय म्हणतात मग सिग्नल, अँड दॅट सिग्नल इज देन सेंड टू द रेग्युलेटरी ॲक्शन फॉर द रेग्युलेटरी ॲक्शन टू द CDSCO. ठीक आहे, CDSC ला मग ते सेंड केलं जातं ॲक्शन घेण्यासाठी. ड्रगला स्टॉप करायचं का काही वॉर्निंग्स वगैरे इश्यू करायचे ते या ठिकाणी शो केले जातात. ती सेम इन्फॉर्मेशन परत ग्लोबल सेफ्टी डाटा कलेक्शन उपासला मॉनिटरिंग सेंटरला स्वीडन म्हणजे WHO हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणी सेंड केले जाते. WHO ला का सेंड करायचं, कारण की ग्लोबली सुद्धा त्याचा युजफुलनेस व्हावा ADR रिपोर्टिंगचा म्हणून. एक एक्झाम्पल पाहूया आपण. फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया जे की नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर आहे गाझियाबादला, ते कसं वर्क करतं, त्या ठिकाणी रिपोर्टिंग कशी करतात ते. फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ आउटकम कम्युनिकेट टू नॅशनल रेग्युलेटरी अथॉरिटी NRA. ठीक आहे, नॅशनल रेग्युलेटरी अथॉरिटी आपल्या इंडियामध्ये जे आहे ते CDSCO, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन फॉर टेकिंग अप्रोप्रिएट रेग्युलेटरी ॲक्शन. CDSCO जी आहे ती अपेक्स बॉडी आहे जी की चेक करते वेदर ड्रग्ज आर इफेक्ट युजफुल ऑर दे आर शोविंग ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. हे चेक करून त्याच्यावर ॲक्शन्स घेतली जाते. NCC रिपोर्ट जो आहे तो NRA ला CDSC ला ॲक्शन घेण्यासाठी सेंड करते. एक एक्झाम्पल पाहू या ठिकाणी. सस्पेक्टेड ड्रग 2014 मध्ये एक केस रिपोर्ट केले होते कार्बामाझेपिनचे. कार्बामाझेपिन ज्यावेळेस क्लिनिकल ट्रायल्समध्ये होतं त्यावेळेस स्टीवन जॉन्सन सिंड्रोम किंवा टॉक्सिक एपिडर्मल नेक्रोलायसिस हे सिम्पटम्स जे आहेत ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स ते शो केले नव्हते. बट आफ्टर पोस्ट मार्केट सर्वेलन्स म्हणजे मार्केटमध्ये आल्यानंतर हे जे सिम्पटम्स आहेत ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स हे शो केले जात आहेत. हे रिपोर्ट केले गेले NCC ला. NCC स्टॅटिस्टिकल डाटा चेक केला, ADR खरंच रिपोर्ट होत आहेत का सर्व म्हणजे देशामधून. रिपोर्ट झाल्यानंतर मग त्यांनी त्याच्यावर ॲक्शन घेतलेली आहे. PVPI आउटकम जे आहे ते काय म्हणतात त्यांनी, फॉर ड्रग सेफ्टी लेबल चेंज पेशंट मे बी स्क्रीन्ड फॉर HLA-B1502 प्रायर टू इनिशिएटिंग द कार्बामाझेपिन ट्रीटमेंट. कार्बामाझेपिनची ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर PVPI ने एक आउटकम दिलेला आहे, म्हणजे ते एक सजेशन दिलेलं आहे. काय सजेशन आहे ते, पेशंट मे बी स्क्रीन्ड फॉर HLA-B1502 टेस्ट. ठीक आहे, ही एक टेस्ट आहे. त्या टेस्टमुळे तुम्हाला समजते की कार्बामाझेपिनच्या केसमध्ये आपण जर यूज केलं तर त्या पर्सनमध्ये स्टीवन जॉन्सन सिंड्रोम शो होतोय का नाही ते. ठीक आहे, का तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की ADR हे सर्वच पेशंटमध्ये सर्व ड्रगना सेमच शो होतील असं काही नाही आहे. ठीक आहे, काही पर्सनमध्ये ते शो होतात, काही पर्सनमध्ये शो होत नाही. इट मे बी बिकॉज ऑफ डिफरंट फॅक्टर्स, एज, ठीक आहे, किंवा मग फॅमिली हिस्ट्री असू शकते, जेंडर असू शकते, वेगवेगळे फॅक्टर्स असू शकतात, प्रेग्नन्सी, ॲडिक्शन. ठीक आहे, मग ॲक्शन काय घेतलेलं आहे CDSCने यावर. CDSCO रिक्वेस्टेड ऑल स्टेट ऑर युनियन टेरिटरी ड्रग्स कंट्रोलर्स to instruct all the manufacturers
licensed for the said product should be asked for inclusion of the same in prescribing information. जे की तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, प्रिस्क्रायबिंग इन्फॉर्मेशन लिफलेट किंवा पॅकेज इन्सर्ट्स असतात ज्याच्यामध्ये ड्रगची कंप्लीट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे, त्याचं डोसेज, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स असतील किंवा त्याचं स्टोरेज कसं आहे, सर्व गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन केल्या जातात. मग कार्बामाझिपिनच्या केसमध्ये ही नवीन इन्फॉर्मेशन जी आहे, GHLA B150 टेस्ट जी आहे ती कंपल्सरी आहे करणं पर्सनला कार्बामाझिपिन देण्याच्या अगोदर. हे मॅन्युफॅक्चरर्सना PIL मध्ये इन्क्लूड करायचं आहे. ही अशी ऍक्शन CDOCने घेतली होती. CDOCच्या वेबसाईटवर तुम्ही जर गेलात त्या ठिकाणी नोटिफिकेशन्सच्या अंडर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन रिलेटेड नोटिफिकेशन्स पब्लिश केलेले आहेत. ते तुम्ही जाऊन त्या ठिकाणी रीड करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी काही ड्रग बद्दल मी दिलेली माहिती, कोवॅक्सिन, कोविशिल्ड सर्वांनी घेतलेलेच असतील, त्यांच्यामुळे काही ADR डिटेक्ट झालेले सिंड्रोम GBS. ठीक आहे, त्याच्यानंतर पाहू शकताय प्रोटॉन पंप इनहिबिटर्स जे की मोस्ट कॉमनली युज्ड ड्रग्ज आहेत, ऍसिडिटीसाठी वापरले जातात. ठीक आहे, नेक्स्ट आहे डायक्लोफिनॅक. डायक्लोफिनॅक सुद्धा सर्वांना माहिती आहे, त्याच्यामुळे सुद्धा एक ADR नवीन डिटेक्ट झालेला आहे, तो निकोलस सिंड्रोम. ठीक आहे, आणि पब्लिश केलेलं आहे 24 जुलै 2019. तर डायक्लोफिनॅकचीच आपण केस स्टडी या ठिकाणी घेणार डिस्कस करण्यासाठी. पाहू शकताय वर्ल्डमध्ये सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये डायक्लोफिनॅक ऍडमिनिस्ट्रेशन केल्यामुळे जो निकोलस सिंड्रोम शो झालेला आहे हे रिपोर्ट केलेलं आहे. आणि रिपोर्ट केल्यानंतर मग त्याच्यानंतर त्या रेग्युलेटरी एजन्सी जे आहेत ते ऍक्शन्स घेतात. निकोलस सिंड्रोम मग काय आहे? निकोलस सिंड्रोम इज अ रेअर अँड लोकल कॉम्प्लिकेशन ऑफ ॲबरंट इंट्रामस्क्युलर इंजेक्शन्स ऑफ व्हेरियस ड्रग्ज. मग हा फक्त काय डायक्लोफिनॅकमुळे होतोय का? नाही, खूप सारे वेगवेगळे जे ड्रग्ज आहेत जे की इंट्रामस्क्युलरली दिले जातात. आणि ॲबरंटचा मिनिंग आहे इनॲप्रोप्रिएटली. जर इनॲप्रोप्रिएटली जर ड्रग इंट्रोड्यूस केलं इंट्रामस्क्युलर, then there is chance of Nichols syndrome. A case of Nichols syndrome occurring after the injection of diclofenac to the thigh reopened, and a possible cause is the development of arterial spasm following tissue necrosis after the drug is injected into a blood vessel by mistake. आता सांगितलं तुम्हाला की ॲबरंटचा मिनिंगच आहे इनॲप्रोप्रिएटली जर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिलं बाय मिस्टेक इन द ब्लड व्हेसल, म्हणजे मसलमध्ये देण्याऐवजी तुम्ही जर व्हेसलमध्ये दिलं, ब्लड व्हेसलमध्ये, देन देर इज अ चान्स ऑफ निकोलस सिंड्रोम. या ठिकाणी पाहू शकता एका पर्सनला, पेशंटला डायक्लोफिनॅक हे पेन रिलिव्हर अनाल्जेसिक ड्रग म्हणून दिलं होतं, पण काय झालेलं या ठिकाणी जास्त सिव्हिअर कंडिशन झालेली आहे जे की निकोलस सिंड्रोम आहे. मग या ठिकाणी आपल्या इंडियामध्ये सुद्धा अशा केसेस रिपोर्ट केले होते आणि जे नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर आहे त्यांनी मग CDOCला ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आणि CDOCने काय ऍक्शन घेतली ते या ठिकाणी आपण पाहूया. सब्जेक्ट काय आहे? डायक्लोफिनॅक असोसिएटेड निकोलस सिंड्रोम. द ड्रग डायक्लोफिनॅक इज अप्रूव्ड बाय CDSCO अँड मार्केटेड इन द कंट्री इन व्हेरियस डोसेस फॉर्म. डायक्लोफिनॅक जे आहे ते टॅबलेट फॉर्म किंवा इंजेक्शन फॉर्म वेगवेगळ्या डोसेस फॉर्ममध्ये अवेलेबल आहे मार्केटमध्ये आणि हे अप्रूव्ड ड्रग आहे. National Coordination Center for Pharmacovigilance Program of India, JNCC Ghaziabad, functioning at Ghaziabad, has sent their recommendation based on ADR reports on certain medicinal products including diclofenac, which were discussed by them in the 12th Signal Review Panel SRP under the program meeting held on the 27th March 2018 with an objective to detect signal prescribing information leaflet change from Indian database and promote patient safety. तर NCCने काय केलं मग जे काही भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून हे रिपोर्ट्स आले होते डायक्लोफिनॅक इंजेक्शन दिल्यानंतर निकोलस सिंड्रोम झालेले, ते सर्व रिपोर्ट्सची रिव्ह्यू केलेले आहे सिग्नल रिव्ह्यू पॅनलनं आणि तेच रिपोर्ट जे आहे ते नंतर पुन्हा CDOCला फॉरवर्ड केले होते. इन द मीटिंग द PVPI हॅज इव्हॅल्युएटेड द ड्रग diclofenac ADR on the basis of individual case study reports. Individual case study reports is nothing but the ADR reporting form. तो जो फिलअप केलेला फॉर्म आहे त्यालाच काय म्हणतात मग इंडिव्हिज्युअल केस स्टडी रिपोर्ट्स. म्हणजे सर्व इंडिव्हिज्युअल केस स्टडी रिपोर्ट्स चेक केल्यानंतर
recommended CDSU to take necessary steps to incorporate Nichols syndrome as an adverse drug reaction into the prescribing information leaflet. जे की आपण पाहिलं होते की ड्रग सोबत काय दिलेले जातात प्रिस्क्रायबिंग इन्फॉर्मेशन लिफलेट्स डॉक्टरांसाठी, ज्याच्यावर ड्रगची पूर्ण इन्फॉर्मेशन असते, स्ट्रक्चर, त्याचं नाव, स्टोरेज कंडिशन्स, त्याची युजेस, डोसेज, त्याच्यानंतर ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स जे ऑलरेडी रिपोर्टेड आहेत ते तर असणारच आहेत. आता निकोलस सिंड्रोम ही नवीन रिपोर्ट झाल्यामुळे काय केल्यानंतर मग सजेशन असं दिलेलं आहे की निकोलस सिंड्रोम ॲडवर्स ड्रग रिॲक्शन आहे आणि ती प्रिस्क्रायबिंग इन्फॉर्मेशन लिफलेटमध्ये इन्क्लूड केली पाहिजे. Subsequently, the PVPI recommendations was deliberated in the subject expert committee. त्याच्यानंतर मग NCC कडून हा डाटा CDSC ला पाठवल्यानंतर रिकमेंडेशन्स दुसऱ्या कमिटीचे घेतले जातात, त्याला म्हणतात सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी. त्या डिपार्टमेंटचे जो ड्रग त्या डिपार्टमेंटमध्ये यूज केला जाते त्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची मीटिंग घेतली जाते. Held on 19/6/2019 at CDSO headquarters, New Delhi. After detailed deliberation, the committee recommended that Nichols syndrome shall be incorporated in the package insert of the drug diclofenac injection as suggested by PVPI. GNCC ने सजेस्ट केलं होतं की पॅकेज इन्सर्ट मध्ये किंवा PIL मध्ये हे निकोलस सिंड्रोम जो नवीन ॲडवर्स ड्रग रिॲक्शन डायक्लोफेनॅकमुळे होत आहे तो रिपोर्ट करला पाहिजे. द रिकमेंडेशन्स ऑफ SEC सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी हॅज बीन कन्सिडर्ड बाय धिस ऑफिस, म्हणजेच कोणत्या ऑफिसनं CDSC होणं हे कन्सिडर केलेलं आहे. आणि अकॉर्डिंगली यू आर रिक्वेस्टेड टू डायरेक्ट द मॅन्युफॅक्चरर्स ऑफ डायक्लोफेनॅक इंजेक्शन अंडर युअर ज्युरिस्डिक्शन टू मेन्शन निकोलस सिंड्रोम ॲज अन ॲडवर्स ड्रग रिॲक्शन इन द पॅकेज इन्सर्ट ऑर प्रमोशनल लिटरेचर ऑफ द ड्रग. ठीक आहे. मग ADR रिपोर्टिंग कशी होते, त्याच्यानंतर ॲक्शन कशी घेतली जाते या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे. करंटली काय चॅलेंजेस आहेत ॲडवर्स ड्रग रिॲक्शन रिपोर्टिंग मध्ये. फर्स्ट आहे अंडर रिपोर्टिंग. जरी आपण आता या ठिकाणी सर्व डिस्कस करत आहे की ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स रिपोर्ट केले पाहिजेत, सर्व करायला पाहिजे, पण ऍक्च्युअल मध्ये ते रिपोर्ट जास्त होत नाहीत, अंडर रिपोर्टिंग आहे. अंडर रिपोर्टिंग कशामुळे, पेशंटला समजा काही रिॲक्शन जरी आली, जर ती माइल्ड असेल, ठीक आहे, किंवा डॉक्टर पण कन्सिडर करतात की माइल्ड आहे, तर त्याला रिपोर्ट केलं जात नाही. and because of that under reporting takes place. नेक्स्ट आहे इनकम्प्लीट डाटा. कधी कधी मग डाटा जो आहे तो कम्प्लीट फिलअप केला जात नाही, ठीक आहे, प्रॉपर नॉलेज नसल्यामुळं. नेक्स्ट आहे टाइमलीनेस. वेळेवर डाटा फिलअप केला जात नाही. वेळेवर डाटा जर आपण ADRचा फिलअप नाही केला, सबमिट नाही केला, इन दोज केसेस व्हॉट हॅपन्स दॅट ADR कॅन फॉर्म इन अदर पेशंट्स आल्सो. ठीक आहे, दुसऱ्या पेशंटमध्ये सुद्धा होण्याचे मग चान्सेस त्याचे जास्त आहेत, जे की याच्या केसमध्ये झालं होतं थॅलिडोमाइड ट्रॅजेडीमध्ये. जर तो डाटा जर रिपोर्टिंग वेळेवर केला असता आणि त्याची ॲक्शन लवकर घेतली असती तर थाउजंड्स ऑफ केसेस आपण स्टॉप करू शकलो असतो थॅलिडोमाइड ट्रॅजेडीचे. त्याच्यानंतर आहे रेग्युलेटरी व्हॅरिएबिलिटी. ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जर बघितलं तर प्रत्येक देशाची दिसते, प्रत्येकाची वेगवेगळी रेग्युलेटरी ऑथॉरिटीज आहेत. ठीक आहे, FDA आहे, आपल्या इथं CDSC पण आहे, ठीक आहे, IMA आहे. वेगवेगळे जे रेग्युलेटरी अथॉरिटीज आहेत त्यांच्या थोड्याशा गाईडलाईन्स ADR रिपोर्टिंगच्या वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे रेग्युलेटरी व्हॅरिएबिलिटी सुद्धा येते. हे चॅलेंजेस आहेत सध्याचे. त्याच्यानंतर आहेत रिसोर्स लिमिटेशन्स. आता आपण पाहिले की फार्माकोव्हिजिलन्स सेल जे आहेत ते फक्त कुठे आहेत, ADR मॉनिटरिंग सेंटर्स, जे की मोस्टली मेडिकल कॉलेजेसला आहेत. ठीक आहे, आणि हे कशामुळे होतं, मग फक्त रिसोर्स लिमिटेशनमुळे. तर जे स्मॉल PSCs असतील किंवा मग प्रायमरी हेल्थ सेंटर्स म्हणतात, त्याच्यानंतर ग्रामीण रुग्णालय असतील, या ठिकाणामुळे जे ADR जे आहे ते जास्त रिपोर्ट होत नाहीत, कारण त्या ठिकाणी फार्माकोव्हिजिलन्स सेल अवेलेबल नसल्यामुळे. या काही युजफुल लिंक्स आहेत जे की आपण आता डिस्कस केलेले सर्व. CDSCO ची आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर फार्माकोव्हिजिलन्स, PVPI, ठीक आहे, जे की NCC गाझियाबादला आहे. ADR रिपोर्टिंग फॉर्मची वेब लिंक आहे. नेक्स्ट आहे लिस्ट ऑफ ADR मॉनिटरिंग सेंटर, 976 AMCs करंटली वर्किंग आहेत इंडियामध्ये. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.